नमस्कार. माझ्या महाराष्ट्रातील तमाम लाडक्या आणि प्रेमळ भगिनींनो, तुमच्या हप्त्याच्या गव्हर्नमेंट गुरु न्यूज मध्ये मी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. भगिनींनो, 23 ते 25 फेब्रुवारी दरम्यान अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यात जानेवारी महिन्याचे 1500 रुपये जमा झालेत. विशेषतः ज्यांनी EKYC मध्ये दुरुस्ती केली होती त्यांचे रखडलेले हप्ते आता सुरू झालेत. परंतु अजूनही लाखो बहिणी विचारत आहेत की ताई, आमचे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे 3000 कधी येणार? आणि फेब्रुवारी महिना तर संपत आला, मग फेब्रुवारीचे 1500 रुपये कधी मिळणार? आजच्या या विशेष 3 मिनिटांच्या व्हिडिओ मी तुम्हाला या सर्व प्रश्नांची खात्रीशीर उत्तरे देणार आहे. बहिणींनो, ज्यांनी EKYC दुरुस्ती केलीये त्यांना फक्त जानेवारीचा हप्ता मिळालाय, पण नोव्हेंबर आणि डिसेंबरचे तुमचे जे 3000 रुपये बाकी आहेत त्यासाठी तुम्हाला 6 मार्च पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. येणाऱ्या 6 मार्च रोजी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. या अर्थसंकल्पामध्ये प्रलंबित हप्त्यांसाठी विशेष निधीची तरतूद केली जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ज्यांचे जुने पैसे रखडलेत त्यांच्यासाठी 6 मार्च हा दिवस अत्यंत निर्णायक ठरणार आहे. सरकारने 98 कोटींचा जो निधी मंजूर केलाय त्याचे वाटप देखील मार्चच्या पहिल्या आठवड्यातच सुरू होईल. फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार? आता वळूयात तुमच्या दुसऱ्या प्रश्नाकडे. आज 27 फेब्रुवारी तारीख उजाडली आहे आणि फेब्रुवारी महिना आता संपत आलाय. अनेक बहिणी विचारत आहेत की फेब्रुवारीचे 1500 रुपये कधी येतील? भगिनींनो, नियमानुसार फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मार्च महिन्याच्या सुरुवातीला मिळणे अपेक्षित आहे. 6 मार्चला जेव्हा नवीन अर्थसंकल्पात पुढील 12 महिन्यांच्या निधीला मंजुरी मिळेल त्यानंतरच फेब्रुवारी आणि मार्चचे हप्ते एकत्रित किंवा टप्प्याटप्प्याने सोडले जातील. म्हणजेच मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे. भगिनींनो, मी तुम्हाला आधीच सांगितले की 6 मार्च रोजी राज्याचे अर्थमंत्री पुढील 12 महिन्यांच्या निधीची घोषणा करणार आहेत. एकदा हा निधी मंजूर झाला की मग नोव्हेंबर डिसेंबरचे रखडलेले पैसे आणि फेब्रुवारीचा चालू हप्ता देण्याचा मार्ग मोकळा होईल. त्यामुळे ज्यांना 23 ते 25 फेब्रुवारी दरम्यान फक्त 1500 रुपये मिळालेत त्यांनी अजिबात काळजी करू नका. तुमचे राहिलेले पैसे कुठेही जाणार नाहीत. फक्त आपल्या अर्जाची स्थिती पात्र आहे का हे एकदा तपासून ठेवा. भगिनींनो, तुमची ही ताई प्रत्येक बारीक अपडेटवर लक्ष ठेवून आहे. 6 मार्चला विधानसभेत काय निर्णय होतो हे मी तुम्हाला सर्वात आधी आपल्या चॅनलवर सांगेन. तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे मिळालेत का? आणि तुमच्या खात्यात शेवटचे 1500 रुपये कोणत्या तारखेला आले हे कमेंट बॉक्समध्ये आपल्या जिल्ह्याच्या नावासह नक्की सांगा. ही महत्त्वाची माहिती प्रत्येक गरजू बहिणीपर्यंत शेअर करा आणि खात्रीशीर बातम्यांसाठी आपल्या गव्हर्नमेंट गुरु न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.